इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू भगिनींना माझा नमस्कार। आज आपल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा दुसरा दिवस आज खूप सुंदर रीतीने साजरा झाला, काल पण झाला। आज सकाळी मानसपूजा आपल्या अष्टपुतले ताईंनी खूप भावपूर्ण आवाजामध्ये मानसपूजा घेतली। त्याच्यानंतर संगीत जीवनविद्या तर आपली खूप मस्तपैकी संबंध दिवस चालू असते आणि त्याचा आस्वाद आपण सगळेजण घेतच असतो, त्यांना पण धन्यवाद। नंतर शीतल गोरेंनी छानपैकी सद्गुरू महिमा सांगितला, स्वतःच्या अनुभवातनं सद्गुरू हाच देव हा तुम्हाला सगळ्यांना पटवून दिलेला आहे, त्याबद्दल शीतलचे पण धन्यवाद। आता तुम्ही बघितलं की हा एक उत्सव होण्यासाठी किती समिती काम करतात। तुमच्या डोक्यात पण नसणार की एक स्वच्छता कमिटी लागते म्हणून, एवढं डोक्यात पण नसतं। डॉक्टर्स लागतात हे पण आपल्या डोक्यात नसतं, का आपल्याला वाटतं काय होत नाही आपल्याला, पण खरं म्हणजे सगळ्या समिती जेव्हा काम करतात तेव्हा एक उत्सव होतो, लक्षात ठेवा। आणि तुषार राणे तर कुठे गायब झालाच मला माहीत नाही। तुषार राणे संबंध वेळ काम करत असतो कुठेतरी आणि तो दिसत पण नाही, एवढं त्याला काम असतं। सांगायचा मतलब काय, हे आमचे सगळे जे आमचे परब साहेब म्हणा, पराडकर साहेब, तुषार राणे, विवेक भावकर, किशोर शिंदे, सगळेजण जे कामाला लागलेत ना, सबंध दिवस त्यांना काम करायला लागतं। तर सर्व ट्रस्टी, पदाधिकारी, सर्व कमिटी मेंबर्स, सर्व कार्यकर्ते, सर्वांचं खरं मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं पुढे सुरू करतो। काल मी विषय घेतला होता दृष्टी समतेची, हा विषय घेतला होता। समता या विषयावर मी काल बोललो, भरपूर बोललो, 1 तास। सगळं काही सांगू शकत नाही, पण सद्गुरूंनी जे एका वाक्यात सांगितलं ते फक्त सांगतो। सद्गुरूंनी सांगितले की दृष्टी ही समतेची म्हणजे दर्शनामध्ये समता पाहिजे, दर्शनामध्ये म्हणजे समदर्शन पाहिजे। दर्शनात समता पाहिजे म्हणजे काय की प्रत्येक माणूस याला माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे, आपल्याला माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे, याला समता म्हणतात। आणि त्याला माणसासारखं वागवलं पाहिजे, याला सभ्यता म्हणतात। प्रत्येक माणूस ह्याला माणसासारखं बघायला पाहिजे याकडने, म्हणजे आपलं दर्शन हे समतेचं असलं पाहिजे आणि प्रदर्शन म्हणजे वागणूक ही सभ्यतेची असली पाहिजे। म्हणून सद्गुरूंनी सांगितलं काय, प्रत्येकाकडे माणूस म्हणून पहा। आपण माणूस म्हणून पाहत नाही, आपण काय म्हणतो त्याच्या संस्कार, त्याचे विकार, त्याचे गुणदोष याच्यातनं त्याला पाहत असतो। पूर्वग्रह या सगळ्या गोष्टींना आपण त्या माणसाकडे पाहत असतो, नुसता माणूस म्हणून आपण कधी त्याकडे पाहत नसतो। आणि सद्गुरूंनी काय लिहिलं, सभ्यता म्हणजे काय, सभ्यता म्हणजे माणूस म्हणून पहा आणि माणसासारखे वागा, हा सर्वात महत्त्वाचा आहे। म्हणून सद्गुरूंनी माणुसकी हा शब्द वापरलेला आहे। मगाशी मी सहज विचार करतो की माणुसकीचा अर्थ काय, खरं म्हणजे माणुसकी म्हणजे काय, पण मला काय ते संबंध लावता नाही आला। पण माणुसकी म्हणजे एकच लक्षात ठेवा, प्रेम, जिव्हाळा, आदर, या सगळ्याला माणुसकी म्हणतात। म्हणजे एकमेकाबद्दल म्हणजे माणुसकीने वागवायचं म्हणजे काय की प्रत्येकाला प्रेमाने वागवायचं। सद्गुरूंनी प्रेमाची व्याख्या काय केली आहे, एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न म्हणजे भावना म्हणजे प्रेम म्हटलेलं आहे। तसं माणुसकी म्हणजे सद्गुरूंनी तेच म्हटलं आहे की प्रत्येक माणसाने माणसाला माणसासारखं वागवा आणि एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच प्रेम आलं परत। म्हणजे थोडक्यात काय, आपण एकमेकाप्रती जर प्रेम, जिव्हाळा, आदर जर ठेवला नेहमी, तर मला वाटतं तरच आपण एकमेकांना माणुसकीने वागवतो। हा जिव्हाळा शब्द खूप छान आहे। जिव्हाळा, आपल्याकडे 3 ऋतू असतात। आता कुठला आहे, पावसाळा, नंतर येणार तो हिवाळा आणि नंतर पुन्हा येणार तो उन्हाळा। हे 3 ऋतू कार्यरत असतात, बरोबर ना। पण जिव्हाळा ही गोष्ट आहे ना, ती 12ही महिने चालू राहिली पाहिजे आपली। 12 महिने जिव्हाळा पाहिजे आपल्या। सांगू का तुम्हाला, आपल्या आतमध्ये ना प्रेम आणि गोडी पाहिजे कायम।
तुम्ही आहे ना सतत प्रेमाने लोकांना बघितलं, प्रेमाने वागला, प्रेमाने बोलला ना, तरच तुम्ही खरे माणूस तुम्ही कधी, जर तुम्ही माणसासारखे वागलात तरच. नाहीतर सद्गुरूंनी काय सांगितलं आहे, परमेश्वर एक पायरी खाली उतरला झाला माणूस, पण आपण अजून एक पायरी खाली उतरलो आणि झाले पशु. एक पायरी उतरला आणि झाला माणूस, आपल्याला घाई ना, अजून एक पायरी उतरलो आपण आणि झाले पशु. हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो कसे पशु झाले आपण ते. मला प्रूव्ह करायची गरज नाही, रोज तुमच्या ज्या बातम्या येतात ना पेपरामध्ये त्याच्यावरनं कळतं की आपण कसे पशुसारखे वागतोय लोकांशी. म्हणजे बिझनेसमन असू दे, गुंड असू दे, सगळे लोक, म्हणजे गुंड तरी आपण समजून घेतो की गुंडच आहेत ते असेच वागणार, पण बिझनेसमनसुद्धा कसे पिळून काढतात आपल्या लोकांना. गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्याच्यामध्ये खरं कारण केवढी तरी कारणं असतील, पण त्यातलं एक कारण आहे की कर्ज जे सावकारांकडनं घेतात ते कर्ज कधीच फिटत नाही, कारण त्यांच्याकडनं अंगठे घेत असतात कायम. त्यांना माहीत नसतं आपण कुठे अंगठे मारतोय. अशा रीतीने काय होतं माहिती आहे, त्यांना पिळून काढतात. म्हणून सगळे जण आहे ना एकमेकांना पिळून काढत असतात. मी बिझनेसमन का म्हणतो ते सांगतो. हे लहान लहान बिझनेसमन असतात ना, जे मोठमोठ्या कंपनीला सप्लाय करतात, त्यांचे पैसे देत नाहीत, 9-9 महिने पैसे देत नाहीत, त्यांना तंगवत राहतात. का? तर छोटे आहेत बिचारे, काय करणार, जाणार कुठे. असे मोठे मोठे बिझनेसमन करत असतात, पिळवणूक चाललेली असते. म्हणून लेबर जे काम करतात त्यांना 50 रुपये पगार, किंवा मी 100 रुपयेचा पगार असेल तर 50 रुपये टेकवतात आणि 100 रुपयाची सही घेतात. याला काय पशु म्हणत नाहीत का? याला पशुतुल्य, ऋषितुल्य म्हणतो, पशुतुल्य वागणूक असते यांची, एक लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला एक पायरी खाली नाही उतरायचं, आपल्याला माणूस म्हणून तरी राहूया. देव होईल तेव्हा होईल, पण निदान माणसाच्या पायरीवर राहायला काय हरकत नाही आपल्याला, बरोबर ना. आणि त्याच्यासाठी माणुसकी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. माणुसकी, सतत आपल्यामध्ये प्रेमाचा झरा व्हायला पाहिजे, प्रेमाचा. आणि खरं म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याला तेच शिकवलं आहे सद्गुरूंनी, की जाणीव आपली सगळ्या कर्मेंद्रियातनं ज्ञानेंद्रियातनं वाद असते म्हणजे प्रगट होत असते. मी काय कठीण विषयात जात नाही, पण ही जाणीव जी आहे ना ती सतत आपल्या सगळ्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळीकडनं ती वाहत असते, म्हणजे प्रगट होत असते. आणि प्रगट होत असताना ती आनंदाने प्रगट होत असते, कारण आनंद तिकडे आहेच. जिथे जाणीव आहे तिथे आनंद आहेच. म्हणून आनंद हा सगळीकडे असतोच आपल्याकडे, पण आपण तो विसरलेलो आहे, त्याची आपल्याला जाणीव नाही आहे. आणि आपण सतत लोकांची तिरस्कार करतो, लोकांना द्वेष करतो, हे सगळं आपलं चाललेलं आहे. जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. म्हणून प्रेमळपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. तुम्हाला लोकांनी म्हटलं पाहिजे की हा प्रेमळ माणूस आहे. आणि प्रेमळ माणूसच खरा परिपक्व माणूस आहे. मी सांगतो मॅच्युरिटी म्हणजे काय? मॅच्युरिटी म्हणजे जो सभ्य माणूस, सभ्यता शब्द आपण वापरतोय, जो सभ्यता आहे त्याच्याकडे तो मॅच्युअर आहे, लक्षात ठेवा. जो सभ्यपणे वागणूक करतो प्रत्येक गोष्टीची, प्रत्येकाला सन्मान देतो, प्रत्येकाचा आदर करतो, प्रत्येकाला प्रेम देतो, तोच सभ्य माणूस समजला जातो. समजलं ना. म्हणून सभ्यता किंवा परिपक्वता, एक फळाचं उदाहरण देतो आपण नेहमी. फळ जेव्हा कच्चं असतं तेव्हा ते घट्ट असतं. आपण आंबा बघूया, कैरी असते तेव्हा ती घट्ट असते, आंबट असते आणि रंग हिरवा असतो. पण तोच आंबा जेव्हा पिकतो तेव्हा कसा होतो? बाहेरून रंग किती सुंदर येतो ना, तांबूसला असा रंग येतो त्याला. आतून बाहेरून मऊ होतो. आंब्याला हात लावून बघतो ना आपण, पिकला आहे की नाही, मऊ आहे की नाही बघतो आपण, आणि आतून गोड होतो. कळलं? तरच तो फळ पिकलं असं म्हणतो, बरोबर. तर आपण आहे ना पिकलं पाहिजे, म्हणजे परिपक्व व्हायला पाहिजे आपल्याला. आणि परिपक्व म्हणजे काय? 3 गोष्टी सांगितल्या मी. एक म्हणजे मऊ म्हणजे नम्रता, मऊ म्हणजे नम्रता. दुसरं काय सांगितलं? गोडवा. आतमधून गोडवा आला पाहिजे आपल्याकडे. जे बोलतो ते गोड, जे करतो ते गोड. आणि
वरतून रंग सुंदर येतो. म्हणजे काय, आत्मविश्वासाचं तेज. असा जो माणूस असतो ना, जो परिपक्व माणूस, त्याच्या तोंडावर आत्मविश्वासाचं तेज असतं. तेज असतं तोंडावर, त्याच्या दिसतं. आपल्याला प्रश्न पडतो तेजपुंज माणूस म्हणजे काय, असा आपल्याला प्रश्न पडतो. पण जेव्हा माणूस दिसतो ना, तेव्हा आपल्याला कळतं का ह्याला ह्याच्या तोंडावर तेज आहे, हे कळतं आपल्याला. म्हणून सभ्यता म्हणजे काय, परिपक्वता. आपलं फळ आहे ना पिकलं पाहिजे, तरच आपण परिपक्व होऊ आणि आपण सभ्यता आपल्याकडे आली असं म्हणू. कारण सभ्यतामध्ये माणुसकी सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजेच प्रेम, जिव्हाळा हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. एका तरुणाने मला म्हणजे याच्यामध्ये मला एक गोष्ट वाचली होती. एका तरुणाने एका मोठ्या माणसाला विचारलं की मी कुठल्या फील्डमध्ये करिअर करू. बघा, त्याने इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं की विच फील्ड आय शूड मेक द करिअर. म्हणजे मला करिअर करायची इच्छा आहे, तर कुठल्या फील्डमध्ये करिअर करू. त्या माणसाने उत्तर काय दिलं, यू बिकम अ गुड ह्युमन बीइंग. काय सांगितलं, तू गुड ह्युमन बीइंग बन, म्हणजे चांगला माणूस हो. आणि पुढे काय सांगितलं की या फील्डमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे, या फील्डमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे. म्हणजे आज समजून घ्या काय ते, की गुड ह्युमन बिईंग किती कमी असतात. आणि ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे, प्लेंटी. ह्युमन बिईंग बनण्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे. म्हणून ह्युमन बिईंगचा अर्थ काय, बिईंग ह्युमन. इंग्लिशमध्ये ह्युमन बिईंग म्हणतो. ह्युमन बिईंग म्हणजे काय, बिईंग ह्युमन. म्हणजे ह्युमन म्हणजे माणुसकी, बिईंग माणुसकी. म्हणजे माणुसकी हो, माणुसकीसारखं वाघ, तर तू खरा माणूस असं म्हटलेलं आहे. नाहीतर आपण सगळे पशु. आपल्याकडे आज काय झालं माहिती आहे, माणसं कुत्र्यावर प्रेम करतात. मी बरेच बघतो, पेट घेऊन फिरत असतात. त्या कुत्र्याचं किती प्रेम, त्याला जवळ काय घेतात, हे काय घेतात, पापड्या घेतात, काय मजा मजा करतात. म्हणजे माणसं कुत्र्यावर प्रेम करतात आणि इतर माणसांना कुत्र्यासारखे वागवतात. कळतं मी काय, म्हणजे तीच माणूस तुम्ही जर बघितलं, जी माणसं घरी कुत्र्यावर प्रेम करत असतात, त्यांच्या ड्रायव्हरला विचारा, त्यांच्या घरच्या नोकरांना विचारा, ते त्यांना कुत्र्यासारखे वागवत असतात. म्हणजे कुत्र्यावर प्रेम करायचं आणि माणसांना कुत्र्यासारखं वागवायचं, हा कुठला न्याय. म्हणून सभ्यता म्हणजे परिपक्वता. परिपक्व जेव्हा होऊ ना आपण, तेव्हा आपण सभ्यता आपल्याकडे आली असं आपण म्हणू, लक्षात ठेवू. आणि सभ्यता आणण्यासाठी काय फार काही करायला लागत नाही. आपलं मन आहे ना, सद्गुरूंनी एका वाक्यात सांगितलं. सद्गुरू कसे एका वाक्यात सगळं उडून लावतात. सद्गुरूंनी एका वाक्यात काय सांगितलं, अहंकार, दुसऱ्याचा अहंकार जपा आणि आपला अहंकार चेपा. बघा, शब्द लोडेड आहे. लोडेड म्हणजे त्याच्यामध्ये गहन अर्थ आहे. दुसऱ्यांचा अहंकार जपा म्हणजे सभ्यता. बघा मी काय म्हणतो ते, दुसऱ्यांचा अहंकार जपा म्हणजे सभ्यता आणि स्वतःचा अहंकार चेपा म्हणजे नम्रता. म्हणजे सद्गुरूंनी दोन अंग दाखवली सभ्यतेची. एका बाजूनी सभ्यता आणि एका बाजूनी नम्रता. या दोन गोष्टी जर तुम्ही असेल तुमच्याकडे, तर तुम्ही माणुसकीला लायक जा. माणुसकीला काय ते गाणं आपलं, माणुसकीचा धर्म जागला, सगळे ते गाणं आहे ना. माणुसकीला जो जागला त्याने देव बुजील असं म्हटलेलं आहे. तर सांगायचा मतलब काय, सद्गुरूंचं जे एक वाक्य आहे ना, ते जो तुम्ही नीट अर्थ लावला त्याचा, दुसऱ्यांचा अहंकार जपा म्हणजे दुसऱ्यांना आदर करा, दुसऱ्यांना प्रेम द्या, दुसऱ्यांचं मन जपा. अहंकार जपा म्हणजे काय, मन जपायचं. आणि आपला अहंकार चेपायचा म्हणजे बावळट व्हायचं नाही. काही लोक म्हणतात आपला अहंकार चेपायचा म्हणजे बावळट. नाही, बावळट व्हायचं नाही आपल्याला. बावळट म्हणजे कोणी येऊन टपलीत मारून द्यायचं, त्याला बावळट म्हणतात. आपला अहंकार चेपा म्हणजे नम्रता. आणि तुम्ही जेवढे मोठे व्हाल ना, तेवढे तुम्ही नम्र व्हायला पाहिजे, तरच तुम्ही मोठे व्हाल, खरे मोठे व्हाल, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही नम्र नसेल तर तुम्ही खरे मोठे होऊ शकत नाही. म्हणून सभ्यता आणि नम्रता हे दोन गोष्टी अहंकाराशी संबंध आहे.
आपला अहंकार चेपायचा, दुसऱ्यांचा अहंकार जपायचा, एवढंच करायचं आहे. सभ्यता म्हणजे एवढंच आहे. माणुसकीने वागणं म्हणजे एवढंच करायचं आहे. म्हणून सतत दुसऱ्यांवर प्रेम करायचं, दुसऱ्यांना आनंद द्यायचा. म्हणून सद्गुरूंनी सकाळी आपण ऐकलं, शीतलताईंनी सांगितलं, आनंद हे आपला काय, आपला जन्म कशासाठी, माणसाचा जन्म कशासाठी, हे पुस्तक प्रत्येक घराघराकडे गेलं पाहिजे म्हणून शीतल गोरेंनी सकाळी प्रवचनात सांगितलं. ते का सांगितलं? कारण त्याच्यामध्ये सभ्यता आहे. सद्गुरूंनी माणसाचा जन्म कशासाठी सांगितलं? आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी म्हणून सांगितलं. म्हणून एक लक्षात ठेवायचं, सर्वांचं शेवटी सार हेच आहे, आनंद वाटता वाटता आनंद लुटणं. म्हणून माणुसकी आपण जी आपल्या अंगामध्ये भिनली पाहिजे. भिनली पाहिजे शब्द मस्त आहे. विष जसं भिनतं ना, तसं हे अमृत भिनलं पाहिजे आपल्यामध्ये. आणि आपण टोटल गोड व्हायला पाहिजे. गोड. आपण आता गोड आहोत का? हा प्रत्येकाने सेल्फी काढावा. तिकडे सेल्फी ठेवलेला आहे माहिती आहे ना, सेल्फी पॉईंट आहे सगळीकडे. म्हणजे आपला सेल्फी काढतात. पण सेल्फी काढताना जर आपल्याकडे बघा, आपली सेल्फ इमेज वाढली पाहिजे. सेल्फी काढणं सोपं आहे ना, प्रत्येक मोबाईलमध्ये सेल्फी काढायला आहे. पण सेल्फी काढण्यापेक्षा आपलं सेल्फ इमेज म्हणजे आपण कसे आहोत, लोकांना आपण कसे दिसतोय, याला जास्त महत्त्व आहे. लोक बरोबर समजून चालतात. लक्षात ठेवा, तो ना अहंकारी आहे, लगेच सर्टिफिकेट देऊन मोकळा. आणि सगळ्यात सर्टिफिकेट मोठं कोणाचं तर बायकोचं असतं. बायको बरोबर सर्टिफिकेट देते. म्हणजे कधी कधी आपण त्यांची स्तुती केल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर बायको म्हणते, आम्हाला माहीत आहे हे ध्यान काय ते, आम्हाला माहीत आहे. तुम्ही स्तुती केली का तुम्हाला काय रोज भेटत नाही ना, आम्हाला रोज बघायला लागतं हे ध्यान. तर सांगायचा मतलब काय माहिती आहे, आपलं इमेज काय आहे हे लोकांना माहीत असतं. लोक तुम्हाला समजून असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं सेल्फ इमेज वाढवलं पाहिजे आपल्याला. सेल्फी काढणं काय नेहमीच आहे ना. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला सभ्यता म्हणजे सर्वांगाने आपण गोड व्हायला पाहिजे. आता स्त्री सन्मान याला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलेलं आहे. स्त्री सन्मान याला सद्गुरूंनी महत्त्व दिलं आहे. आता हे बेटी बचाव आणि बेटी पढाव हे अभियान सुरू केलं आहे. पण सद्गुरूंनी स्त्री सन्मान हे अभियान कधीपासून सुरू केलेलं आहे. आणि स्त्री सन्मान म्हणजे काय, स्त्री सन्मानाची मी डेफिनेशन केली होती. स्त्री सन्मान म्हणजे काय, पण मला एक मजा वाटते, वेस्टर्न कंट्रीमध्ये एटिकेट्स म्हणून जे असतात ना, इंग्लंडमध्ये म्हणा एटिकेट्स असतात. एटिकेट्स म्हणजे काय म्हणतात मराठीत मला माहीत नाही, वागण्याची पद्धत. पण ते तिथे बायकांना खूप महत्त्व देत असतात. तुम्ही बघितलं ना ते कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन सर्वांना ती खुर्ची देतो माहिती आहे. असा तो स्वतः उठतो आणि त्यांना खुर्चीवर बसवतो आणि पुढे ढकलतो, बरोबर ना. हा आदर असतो. आणि हा आदर स्त्रियांना भरपूर दिला जातो बाहेरच्या कंट्रीमध्ये. गाडीतनं उतरलं की पहिला नवरा बाहेर येतो, बायकोला गेट उघडून देतो, असं त्यांच्याकडे ते एटिकेट्स आहेत काही काही ठिकाणी. तर आपल्याकडे सुद्धा आहे ना, उघडून देऊ नका. स्त्री सन्मान करण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे झालं काय, स्त्री सन्मान स्त्रीच करत नाही, पुरुष मग. स्त्रीच स्त्रीचा सन्मान करत नाही. बघा, दोन स्त्रीमध्ये भांडणी असतात नेहमी, पुरुष तसे बरे असतात. सासरा आणि सून अशी भांडणं झाली कुठे ऐकली तुम्ही? क्वचित असेल. सासरा आणि सून झगडा, सासू आणि सून, नणंद आणि भावजय यांच्यात चालू असते. म्हणजे स्त्रीला महत्त्व देत नाही. मग पुरुष कसे देणार बिचारे, बरोबर की नाही. तर स्त्रीला ना सन्मान स्त्रीनी तरी दिला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून स्त्री सन्मान याच्यावर मी एक माईंचा मागच्या वेळेला जेव्हा चारकोपला जेव्हा झालं होतं तेव्हा मी एक व्याख्या केली होती, ती पुन्हा सांगतो. स्त्री सन्मान म्हणजे काय, स्त्रींच्या भावनांची कदर करणं.
स्त्रीच्या कष्टाची कदर करणं, स्त्रीच्या त्यागाची कदर करणं, स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणं, स्त्रीच्या आवडीची कदर करणं, स्त्रीच्या कर्तृत्वाची कदर करणं, याला स्त्री सन्मान म्हणतात. मी केवढ्या गोष्टी सांगितल्या बघा. पहिली भावनेची कदर म्हटलं. स्त्रीला पण एक भावना असते, लक्षात ठेवायची. ती तुमच्यासाठी एवढं करत असते, घरी कुटुंबासाठी झगडत असते, आणि आपण घरी आल्यानंतर बॉसचा राग आपल्या बायकोवर काढतो, कारण नेहमीची ना हँडी आहे राग काढण्यासाठी हँडी घरी आहे. किंवा मध्ये पेपरामध्ये आलं होतं की गावागावामध्ये 60% लोकांचं महिलांकडे आरोग्याकडे दुर्लक्ष असतं. आता मी पर्सेंटेजमध्ये जात नाही, पण जनरली सगळ्या बायकांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असतं. आपल्या पतिराजांचं, मुलांचं मेडिकल चेकअप करून घेतील दरवर्षी, पण स्वतःचं चेकअप करून घेत नाही. कोणी करतं का इथे मेडिकल चेकअप स्वतःचं? आहेत? हात कमी दिसतच नाहीत. बायकांचं मेडिकल चेकअप पुरुषांनी करून घेतलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्याची गरज असते, कारण तुम्हाला जेवढं लवकर समजेल ना तेवढं तुम्हाला त्याच्यावर ॲक्शन घेता येते. म्हणून मेडिकल चेकअप बायकांसाठी खूप गरजेचं आहे पुरुषांपेक्षाही. कारण बायकांना जेव्हा मुलं होतात त्याच्यानंतर त्यांचे हार्मोन्स चेंजेस, हे चेंजेस, बरेच गोष्टी असतात. त्यामुळे त्यांचं चेकअप हे वर्षाला एकदा ती व्हायलाच पाहिजे, आणि ती जबाबदारी पुरुषांची आहे. ते केलं तरच स्त्री सन्मान, लक्षात ठेवा. म्हणजे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, भावनेची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या त्यागाची काळजी घेतली पाहिजे, त्या कष्टाची काळजी घेतली पाहिजे. आता सबंध घरी कष्ट केले, सद्गुरू नेहमी सांगायचे, मग जेवणामध्ये मीठ थोडं कमी असलं की ते उद्धार, तिच्या आईवडिलांचा उद्धार. म्हणजे काय? कदर नाही. संपूर्ण दिवस कष्ट केल्याची कदर नाही. कबूल आहे, मीठ कमी पडलं असेल, जास्त पडलं असेल, छानपैकी सांगू शकतो आपण की उद्या बाबा जरा कमी घालायला लागत नाही, किंवा कमीच घाल, मग नंतर घालता येतं, बरोबर ना. पण कदर नसते बायकोची. दुसऱ्या बायकाशी बोलताना कसे बोलत असतात? म्हणून लग्न झाल्यानंतर पुन्हा प्रेम का होतं? दुसरीला वाटतं हा बरा आहे म्हणून. घरी जाऊन विचार बायकोला काय आहे ते. दुरून डोंगर साजरे म्हणताना ते असंच असतं. म्हणून स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणं, कष्टाची, तिच्या आवडीची काळजी घेणं, तिच्या कर्तृत्वाची काळजी घेणं, हे ॲडिशन आहे आता. पूर्वी कसे होत्या बायका घरी फक्त स्वयंपाक करून राहायच्या, पण त्यांची कर्तृत्वाची कदर आता घ्यायला पाहिजे आपल्याला. कारण आता बायका पुढे आलेल्या आहेत. कुठल्याही परीक्षेमध्ये सगळ्यात पुढे कोण असतं? पोरी. पहिले कोणाला तर पोरगी पहिली आली, पोरगा मागे. त्यामुळे त्यांचं जे कर्तृत्व आहे त्याची पण आपण कदर केली पाहिजे, लक्षात ठेवा. सांगायचा मुद्दा काय? स्त्री सन्मान म्हणजे नुसतं दरवाजा उघडणं एवढ्यापुरती मर्यादित नसतं. हा सन्मान आतून आला पाहिजे, आतून. म्हणून तिची सतत काळजी घेणं. पुरुषांची एक मोठी जबाबदारी असते. एकीकडे आई असते, एकीकडे बायको असते. त्या दोघी भांडायला लागले की त्याची वाट लागते. मग अशा वेळेला त्याची जबाबदारी अशी असते की दोघांनाही सांभाळणं आणि दोघांनाही चूप करणं. आईला पण सांगायला पाहिजे की आपल्या बायकोचं तू काळजी घेतली पाहिजे म्हणून. आणि आईला पण कळलं पाहिजे की सून म्हणजे मुलाचं सुख असतं. त्यांची भांडणं झाली तर घरामध्ये सुख शांती नावत नाही कधीच. म्हणून बायको ही नवऱ्याचं सुख आहे हे समजून घेणं एखाद्या बाईला कळत नाही. याबद्दल मला नेहमी एक चमत्कार वाटतो. तो एक सासू सुनेला छळते, डायव्होर्स घ्यायला लावते. आपण ते सिरियल्स बघतो ना आता, कुठलं ते परदेश, काहे दिया परदेश, कशी छळते ती आपल्या सुनेला. त्याच्यातनं तिला काय मिळतं? तिच्या मुलाला त्रास ना खरा, पण एवढी डोकं सासूला नसतं. मी बायकाला म्हणत नाही, बायकाला म्हटलं अंगार येतील.
बायकांना डोकं चांगलं असतं, बायका खूप हुशार असतं असं म्हणतात, पण सासू झाली ना की कुठे काय जातं डोकं कळत नाही मला. सासू झाली की शहाणपण गेलं. म्हणून सासू झाल्यानंतर जी चांगली असते ना ती खरी शहाणी, लक्षात ठेवायचं. म्हणून इकडे सगळ्या स्त्रियांना मला सांगायचं आहे की एक लक्षात ठेवा, आपली सून आहे ना ती आपल्या मुलाचं सुख आहे हे विसरू नका. तुम्ही जर भांडत राहिला तर मुलाला घरी यायची इच्छा होणार नाही, आणि घरी यायची इच्छा नाही झाली की दुसरीकडे जायची इच्छा होते. बाहेरचे प्रॉब्लेम का निर्माण होतात? घरी आनंद सुख नसतो म्हणून. तुम्हाला घरी आल्यानंतर आनंद नाही मिळाला, सुख शांती नाही मिळाली, तर तुम्ही कुठेतरी सुख शांती शोधणारच ना. मग कुठे शोधील सांगता येत नाही. मग रडून काय उपयोग नसतो, लक्षात ठेवा. म्हणून स्त्रियांना सन्मान देणं हा खरा स्त्री सन्मान मला वाटतं. पुरुषांनी दिलाच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. पण स्त्रियांनी जर दिला तर पुरुष नक्कीच सपोर्ट करतील असं मला वाटतं. कधी कधी पुरुष त्रास देतात, ते बद्दल मी म्हणत नाही. काही काही पुरुष असतात ते बायकोला छळतात, त्याच्यातनं त्यांना काय मिळतं मला कळत नाही. बायकोला छळून काय मिळते मला कधी कळलेलं नाही अजूनपर्यंत. म्हणून एक लक्षात ठेवा, आपण निरपेक्षपणे प्रेम दिलं पाहिजे. मगाशी सद्गुरूंनी सांगितलं निरपेक्ष सद्गुरू असं सांगितलं सद्गुरूंनी. निरपेक्ष सद्गुरू म्हणजे काय? कसलीच अपेक्षा नाही तुमच्याकडनं, एकच अपेक्षा आहे की तुम्ही सुखी व्हावं. तर हे फक्त निरपेक्षता इथेच नाही आहे, सगळीकडे निरपेक्षता लागू आहे. तुम्ही जे काही कराल ना ते निरपेक्षपणे करा. अनकंडिशनल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. अनकंडिशनल प्रेम करा कुठेही, मग ते मित्रावर असू दे, कामावर असू दे, निरपेक्षपणे. म्हणून एकीकडे असं म्हटलेलं आहे की तुम्ही आहे ना दिवसातनं एक 3 तरी लोकांना मदत करा, आणि कोणालाही सांगू नका, कोणालाही सांगू नका, आणि अपेक्षा पण धरू नका. मला एका तिकडे वाचलं होतं, मला ते खूप आवडलं. त्यांनी कशी साधना दिली, काय रोज 3 माणसांना मदत करायची, आणि ते कोणाला सांगायला जायचं नाही की अरे मी केली मदत. कोणालाही सांगायची नाही, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही त्याच्याकडनं परत काय ती मिळावी. आपण कुठलंही काम करताना परत काय ती मिळावं अशी अपेक्षा असते. म्हणून निरपेक्ष हा शब्द फक्त सद्गुरू सुतपाटी आहे. निरपेक्ष कार्य एवढं नाही, निरपेक्ष जगणं हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. निरपेक्ष जगणं म्हणजे काय? म्हणून गीतेमध्ये म्हटलंय ना, कर्मण्येवाधिकार असते ना मा फलेषु कदाचन. मा फलेषु कदाचन म्हणजे फळाची अपेक्षा करू नकोस. सद्गुरूंनी काय सांगितलं, फळ हे मिळणारच, मग कशाला अपेक्षा करायची? जर मिळणार आहे नक्की, बरोबर, मग फळाची अपेक्षा करायची काय? का करायची नाही म्हणून सांगितलं गीतेमध्ये. सद्गुरूंनी मस्त सांगितलं अर्थ, खरा अर्थ सद्गुरूंनी सांगितला की फळाची अपेक्षा करू नका, कारण फळ कधी मिळेल, कुठून मिळेल, केव्हा मिळेल काही सांगता येत नाही. त्यामुळे अपेक्षा करण्याची गरजच नाही ना. मिळणार हे नक्की, हे निसर्ग नियम आहे, मिळणार आहे. मग मिळणार हे नक्की असेल तर आपण कशाला त्याची वाट बघत बसायची आणि डोक्याला ताप करून घ्यायचा? आपलं काम करत राहायचं निरपेक्षपणे. अनकंडिशनल प्रेम, तिथे पण निरपेक्षता आहे. प्रेम पण निरपेक्ष करा, काही अपेक्षा ठेवू नका मुलांकडनं, आईकडनं, बायकाकडनं, कोणाकडनंही. प्रेम आपलं अनकंडिशनल असलं पाहिजे. एकीकडे एक छानपैकी वाक्य वाचलं मी, कोण ऑथर आहे मला लक्षात नाही आता, पण त्यांनी काय म्हटलं होतं की, मराठीत सांगतो की तुम्हाला जेव्हा 1 तास राहिलेला आहे मरायला, तुम्हाला सांगितलं देवाने येऊन की 1 तास फक्त राहिला आहे, नंतर तू जाणार, मग तेव्हा तुम्ही कोणाला फोन कराल आणि काय बोलाल? आणि मग पुढला प्रश्न विचारला आहे, देन व्हाय आर यू वेटिंग? सुंदर ते इंग्लिशमध्ये वाक्य आहे. त्यांनी म्हटलं होतं की 1 तास राहिला आहे फक्त, आता त्याच्यानंतर आपण मरणार हे माहीत आहे आपल्याला, दगडावरची ग्रेक माहीत झालं आहे. मग दॅट टाईम हू यू विल कॉल अँड व्हॉट यू विल स्पीक. आणि मग नंतर असं म्हटलं, देन व्हाय आर यू वेटिंग? आताच करा, वाट बघू नका मरणाची.
कळतंय मी काय म्हणतो ते? कळलं नाही? मोबाईल आहे कोणाचा तरी. तुम्हाला कळलं की नाही मला माहीत नाही. कळलंय का? नाही कळलंय, सांगतो. आता समजा आपल्याला कळलं की आता मी 1 तासाने मरणार आहे, माय डेथ इज शुअर, 1 तासाने मी मरणार आहे. नीट ऐका. त्यावेळेला तुम्ही कोणाला फोन कराल? समजा तुम्हाला कळलं, कोणाला फोन कराल आणि त्या फोनवर काय बोलाल? मग वाट कोणाची बघता? आताच करा, वाट बघू नका 1 तास मिळण्याची. कळतंय का? म्हणजे जेव्हा आपण मरणाच्या दारात असतो तेव्हा आपण जर कोणाला फोन केला आपल्या आवडत्या आवडत्या व्यक्तीला, तर आपण त्याला शिव्या देऊ? आपण काय म्हणणार? आय लव्ह यू, काय चुकलं म्हटलं असेल तर विसरून जा, मला फॉरगिव्ह कर, मला क्षमा कर, असेच फोन करू ना आपण. समजा आई वडिलांशी 10 वर्ष बोलत नाही हा आणि त्याला 1 तास सतत राहिलेला आहे, मग तो काय करेल? बघा काय करेल. अशी परिस्थिती समजा आहे की आई वडिलांशी दुश्मनी, बोलत नाही, वृद्धाश्रम नेऊन ठेवलेलं आहे आणि 1 तास राहिले आता मरायला, मग काय करेल? तेव्हा त्या डोळ्यासमोर सगळी आई वडील येतील आणि तो आई वडिलांना फोन करून सांगेल आय लव्ह यू, सॉरी, मी जसा वागलो ना, चूक झाली माझी. किंवा कोणी असेल शेजारी पाजारी नातेवाईक, त्यांना काय सांगेल तो? चूक झाली, सोडून दे, आता चाललो मी आता. बरोबर. आणि मग त्यांनी पुढला प्रश्न मिळेल, देन व्हाय आर यू वेटिंग? त्याची वाट बघू नका. ती नोटीस सगळ्यांना मिळत नाही, लक्षात ठेवा. नोटीस मिळते का आपल्याला सगळ्यांना? काही लोकांनाच मिळते. काल ते पालवसाहेब सांगत होते संजय खरेच्या वडिलांचं. आता जाणार हे माहीत होतं त्यांना, मध्ये हरिपाठ घेऊन बसले, बरोबर. पण आपल्याला बहुतेक लोकांना कधी जाणार माहीत नाही, किती वेळ शिल्लक आहे माहीत नाही. मग त्या 1 तासाची वाट बघू नका आणि आताच फोन करा. ज्यांच्याशी दुश्मनी केली आहे ना, क्षमा मागा. क्षमा मागण्याने काहीही वाईट होत नाही, तुम्ही मोठे होता, हे लक्षात ठेवा. काय मी कालच सांगितलं प्रवचनामध्ये, सगळंच उफराट आहे. जीवन जगणं हे उफराट आहे. परमार्थ पण उफराटा आणि प्रपंच पण उफराटा. मग तुम्ही जेवढे नम्र व्हाल ना तेवढे लोक तुम्हाला डोक्यावर घेतात आणि जेवढे उग्र व्हाल ना तेव्हा लोक तुम्हाला दाबून टाकतात. म्हणून आपल्याला काय आहे, फक्त प्रेम द्यायचं आहे. सभ्यता म्हणजे काय? माणुसकीनी वागवा. माणसाला माणसासगळं वागवा म्हणजे काय? प्रेमाने वागवा. आणि काही काय मोठं काय नाही, माणसासगळं वागवा म्हणजे प्रेमाने वागवलं पाहिजे आपल्याला. आणि आपण तेच करत नाही, आपण आयुष्यभर भांडतो. म्हणून ते ख्रिश्चन लोकांमध्ये एक बरं असतं, काही चुका झाल्या की जाऊन ते कन्फेशन करतात पुढे जाऊन चर्चमध्ये, की मी या चुका केल्या, मला फॉरगिव्ह कर बाबा. काय म्हणतात ते? गॉड की काय ते म्हणतात, फादर फॉरगिव्ह मी, म्हणजे मला क्षमा करून टाक. आणि पुन्हा चुका करतात ते वाईट आहे. सोय आहे ना रोज कन्फ्युजन देण्याची, म्हणून रोज चुका करून पुन्हा कन्फ्युजन करतात. पण मला एका नामधारकांनी छानपैकी येऊन सांगितलं, मला ते आवडलं. तिने काय सांगितलं की माझ्या मनामध्ये काही वाईट गोष्टी राहिलेल्या होत्या, काही लोकांबद्दल म्हणा, काही गोष्टी मला, मी जे केलं आयुष्यामध्ये ते मला यांना खातोय कुठेतरी, त्यामुळे मला यांना बरं नाही वाटत. मग तिने काय केलं, मानसपूजा केली. मानसपूजेमध्ये सद्गुरूंकडे कन्फेशन केलं. बघा, तिची आयडिया मला आवडली. मग तिला जे खतखत होतं मनामध्ये की मी काहीतरी केलं नाही, चांगलं नाही केलं, काहीतरी असेल, तर ती म्हणते मी कन्फेशन सद्गुरूंकडे केलं. जसं चर्चमध्ये जाऊन कन्फेशन करतात तसं मी सद्गुरूंकडे मानसपूजेमध्ये कन्फेशन केलं. आणि कन्फेशन केल्यानंतर मला मोकळं वाटलं, मोकळं एकदम बरं वाटलं. आणि सद्गुरूंना मी सांगितलं प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. क्षमा कर आहे ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा. आपण लोकांना जर सांगितलं मला क्षमा कर, काय होतं बघा, आनंदोत्सव असतो.
म्हणून माणसासारखं वागणं म्हणजे काय? प्रेमाने वागणं, नम्रतेने वागणं. हा नम्रता आहे गुण आहे ना, हा नम्रता गुण आपल्याकडे आला पाहिजे. लक्षात ठेवा, नम्रता गुण खूप महत्त्वाचा आहे. आपण नम्रपणे वागत नाही, आपण नेहमी अहंकाराने वागतो. नेहमी अहंकार खूप पुण्य खातो, अहंकार शहाणपण खातं, सगळंच खातं. नम्रतेने वागणं खूप गरजेचं आहे. किती वेळ झाला माझा? आहे वेळ? कुठे सेक्रेटरी? तर सांगायचा मुद्दा काय की सभ्यता म्हणजे काय? त्याच्यानंतर सामंजस्य, मग सहिष्णुता, मग समाधान, असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. बरोबर ना? याचा अर्थ काय की तुम्ही जेव्हा सभ्यतेने वागता, सभ्यतेने वागण्यासाठी पुढे सामंजस्य लागतं. हे मजा आहे. पुन्हा सद्गुरूंनी काय 6 गोष्टी सांगितल्या आपल्याला. कितीपर्यंत बोलायचं आहे? 5 पर्यंत, अजून अर्धा तास आहे. तर सांगायचा मुद्दा काय की सद्गुरूंनी आहे वेळ, सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान आणि कृतज्ञता, 6 गोष्टी सांगितल्या आपल्याला. खरं म्हणजे सभ्यतेने वागण्यासाठी सामंजस्य लागतं. ही मजा आहे. सभ्यतेने वागण्यासाठी सामंजस्य लागतं, सहिष्णुता लागते, आणि हे सर्व केले की समाधान मिळतं. म्हणून समाधान मिळण्यासाठी या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर समाधान मिळणार तुम्हाला, नाहीतर नुसतं समाधान कधीच मिळू शकत नाही. म्हणून नम्रतेने वागण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे खरं महत्त्वाचं आहे. आपण आहे ना, जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा आपण आहे ना, काय म्हणतात त्याला, लोकांची मनं दुखवत असतो. आपण मनं दुखवण्याची नसतं, आपल्याला मनं जोडायची असतात. मनं जोडायची असतात, हे लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट समजा, माणसं जोडायची म्हणजे मनं जोडायची. माणसं म्हणजे माझ्याकडे 50 माणसं जमली, त्या 50 माणसाची मी मनं जोडली असेल ना, तर मी खरी तीच माणसं जोडली. नाहीतर तो माणूस आपल्याशी जोडला आहे पण जर वळला की शिव्या द्यायला सुरुवात आपली, मग तो माणूस जोडला नाही. कळतंय मी काय म्हणतो ते? माणूस जोडणं म्हणजे मनं जोडणं. म्हणून एकीकडे असं म्हटलेलं आहे, नम्रतेबद्दल काय म्हटलं आहे? नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, असं म्हटलं आहे. म्हणजे काय? नम्र जर झाला तरच अनंताला म्हणजे परमेश्वराला कोणता येतं, म्हणजे तो हातात येतो. म्हणजे अहंकार, नम्रता म्हणजे काय? अहंकार कमी झाला की, तर मी त्याच्यावर एक अजून बनवलेलं आहे, नम्र झाला भूता तेणे जोडिले सर्वांना. नम्र झाला भूता तेने जोडिले सर्वांना. सर्वांनामध्ये सर्वेश्वर आलाच, म्हणजे तो अनंत आलाच. म्हणून तुम्ही जेव्हा नम्र होता ना, तेव्हा तुम्ही सर्वांना जोडतात, हे लक्षात ठेवा. सर्वांना जोडतात. आणि मन जपणं हाच खरा जप आहे, लक्षात ठेवा. मन जपणं. आणि आपण काय माहिती आहे, इंग्लिशमध्ये त्याला इनॲडव्हर्टंटली म्हणतो, म्हणजे आपण मुद्दाम करत नाही, पण कधी कधी आपण लोकांची मनं दुखवतो. चुकून जर मन दुखवलं ना, तर निदान तुम्ही सॉरी तरी म्हणायला शिका. कळलं ना? पण मन दुखवणार नाही याची काळजी घेत राहायला पाहिजे. सावध, सद्गुरू म्हणतात ना, सावध तो सुखी. सावध किती ठिकाणी राहायला लागतं, सगळीकडे सावध राहायला लागतं. आपण कोणाचं मन दुखवत नाही ना, इथे सावध राहायला लागतं. मला किती सावध राहायला लागतं. कार्यामध्ये मला एवढे लोक येऊन भेटत असतात, माझी कसरत असते. म्हणजे मी एकाला अटेन्शन दिलं की दुसऱ्याला वाईट वाटायची शक्यता असते. म्हणून मला सगळ्यांना कसं अटेन्शन देता येईल, सगळ्यांकडे कसं बघता येईल, हे मला सगळी माझी कसरत करायला लागते. मला का? तर कोणी दुखावला जाऊ नये म्हणून. म्हणजे मनापासून आपण जर प्रयत्न केले तर होऊ शकतं, नाही असं नाही. पण आपलं ते सावधता पाहिजे आपल्याकडे. सावध तो सुखी शब्द आहे ना, हा खूप मोठा शब्द आहे. संपूर्ण प्रपंच आणि परमार्थाच्या सावध तो सुखीमध्ये आहे. सावध कुठे याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्यांचं मन जपणं, इथे सावध राहायला पाहिजे. हे भान घ्यायचं. आपल्याला भान कुठलं पाहिजे? सच्चं भान.
आपल्याला डोळे मिटून सच्च बाण घ्यायचे. सच्च बाण घेण्यापेक्षा आपण कोणालाही दुखवत नाही ना, आपण सर्वांची मनं सांभाळतोय की नाही याचं सतत भान घ्या. हे तुम्हाला उपयोगी पडेल. लक्षात ठेवा. खरं सांगतो, हे मी काल एक सहज माझ्या तोंडातनं वाक्य गेलं, मला ते खूप आवडलं. नंतर मला म्हटलं कसं काय आलं माहीत नाही माझ्या. मी असं म्हटलं की तुम्ही आतून जेवढे मोकळे व्हाल ना तेवढे तुम्ही मुक्त व्हाल. मुक्त व्हाल. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना तर पहिलं मोकळं व्हा, असं मी म्हटलं. आणि हे मोकळं होण्यासाठी काय पाहिजे? सगळं विसरून जायला पाहिजे. सगळं विसरून जायला पाहिजे. ठेवायचं नाही मनामध्ये. कुठलीच गोष्ट धरून बसायचं नाही. आपण सोडून द्यायला शिकलं पाहिजे. म्हणून आपण आहे ना जपलं पाहिजे. प्रत्येकाची मनं जपली पाहिजे. साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो. एखादा माणूस काहीतरी सांगत असेल आपल्याला आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तरी तो दुखावला जातो. त्याला वाटतं आपण, कारण त्याला त्याचं ते खूप महत्त्वाचं असतं सांगणं, आणि तुम्ही जर ऐकलं नाही त्याचं तर तो बिचारा दुखावला जातो. आणि तुम्ही ऐकत नाही त्याला कळतं. तुम्ही जरी त्याकडे बघत असाल ते लक्ष जर दुसरीकडे असेल त्याला कळतं की याचं लक्ष नाही आपल्याकडे. म्हणून प्रत्येकाला आहे ना असं म्हणतात की प्रत्येकाला मी महत्त्वाचं आहे ना, प्रत्येकाला मी महत्त्वाचा असतो. म्हणून प्रत्येकाला कसं वाटतं की मला अटेन्शन दिलं पाहिजे आणि माझं ऐकलं पाहिजे. हा खूप सगळ्यांना मजा असते. म्हणून आपण त्याचं नीट ऐकणं हे सुद्धा त्याला मन जपणं आहे. लक्षात ठेवा. किती साध्या साध्या गोष्टी मी सांगतो बघा. म्हणजे तुम्ही चांगलं ऐकणं लोकांचं, याच्यामुळे सुद्धा तुम्ही लोकांची मनं जपत असता. खरं सांगतो. कारण आपल्याला सवय काय असते, तो काय सांगायला गेलं की ते बाजूला ठेवायचं नाही, आपलं सांगायला सुरुवात करायचं. तो काय ते सांगतोय बिचारा की मी असं केलं वगैरे. अरे ते काहीच नाही, मी असं केलं. ते काहीच नाही, मी असं केलं झालं. मग तो बिचारा तिकडे नर्वस झाला. कारण प्रत्येकाला आहे ना एक महत्त्व पाहिजे असतं. प्रत्येकाला एक आयडेंटिटी असते प्रत्येकाची, आणि प्रत्येकाला आपल्याला महत्त्व दिलं पाहिजे असं वाटतं. याला अहंकार म्हणतात खरं म्हणजे. म्हणून निरपेक्ष हा शब्द मला खूप आवडलेला आहे. निरपेक्ष शब्दाचा एवढा मोठा फ्लेवर आहे, एवढा मोठा त्याला काय म्हणतात त्याला ब्रेथ आणि लेंथ आहे. म्हणून निरपेक्ष सद्गुरू म्हणजे किंवा निरपेक्ष कार्य आपण जे म्हणतो ते फक्त अपेक्षा नाही, एवढं नाही. कुठेच अपेक्षा ठेवू नका. मोकळे व्हाल, मोकळे. कुठलीच अपेक्षा ठेवू नका कोणाकडनंच. बायकोकडनं पण अपेक्षा ठेवू, नवऱ्याकडनं पण ठेवू नका, कोणाकडनं ठेवू नका, मुलांकडनं तर मुळीच ठेवू नका. आपलं काम, आपलं कर्तव्य एवढं छानपैकी करा आणि काही त्याच्याकडनं अपेक्षा करू नका. फळ हे मिळणारच. लक्षात ठेवा, फळ हे मिळणारच. अनकंडिशनल लव, एवढं वाक्य आज घेऊन जा बरोबर. अनकंडिशनल, याला खूप महत्त्व आहे. कारण आपण प्रेम करतो पण काहीतरी अपेक्षेने, काहीतरी मिळावं म्हणून. म्हणून अनकंडिशनल लव, निरपेक्ष हा शब्द आहे ना, हा खूप त्याला कंगोरे आहेत. लक्षात ठेवा, खूप कंगोरे आहेत. तेव्हा आपण निरपेक्ष प्रेम करायला शिकूया. निरपेक्ष प्रेम सगळ्यांवर. आता हे जे नम्रता मी जे सांगतो, नम्रता, याच्यामध्ये ना काय असतं, आपली जी दोन माणसं असतात ना, ही जे दोन माणसं भेटतात तेव्हा खरं म्हणजे दोन इगो भेटत असतात. खरं काय होतं तुम्हाला, दोन माणसं भेटतात म्हणजे काय, दोन इगो, दोन अहंकार भेटत असतात एकमेकांना. इगो शब्द चांगला वाटतो ना जास्त. इगो म्हणजे अहंकार. सो दोन माणसं एकमेकांना भेटतात म्हणजे दोन इगो भेटतात आणि त्या इगोमध्ये क्लॅश होतो. कारण अहंकार प्रत्येकाला असतो ना, त्यामुळे त्याच्यामध्ये क्लॅश होतो. क्लॅश का होतो? कारण प्रत्येकाला मी म्हणतो हा अपेक्षा आणि आग्रह असतो. मी म्हणतो ते व्हायला पाहिजे. आग्रह आणि अपेक्षा ह्या गोष्टी सद्गुरूंनी सांगितलेत सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक असतात. म्हणून आपण सतत आग्रह आणि अपेक्षेच्या मागे असतो आपण, आणि म्हणून फसतो. लक्षात ठेवा. तुम्हाला जर खरं आनंदी असं आयुष्य जगायचं असते ना, तर तुम्ही कुठली गोष्ट करा आणि कोणालाही सांगू नका. बघा तुम्हाला किती मजा वाटते. आपलं तसं नाही. आपलं कधी ते लोकांना कळतं आणि लोक आपलं कौतुक करतात असं असतं. आपल्याला कौतुक व्हावं ही अपेक्षा. म्हणून काही काही लोक बघा देणगी देतात, कोणाला सांगत पण नाहीत.
काम करतात कोणाला सांगत पण नाही, त्यांच्याकडनं कसलीच अपेक्षा नसते. आता ही हे आलं म्हणून सांगतो, विषय आला म्हणून सांगतो, स्वच्छता टीम काम करते, कोणाला माहीत पण नसते काय काम करतात. टाळ्या मोठ्याने वाजवा, लहान घ्या. स्वच्छता टीम जी काम करते ना ती कोणाला माहीतच नसते, कारण कुठे जाऊन ती पानं काढत असतात, फुलं पडलेले काढत असतात, घाण कोणाला काय पडलेलं नसतं. आपल्याला घाण करायची माहिती आहे, काढायची माहीत नाही आपल्याला. मगाशी मी सकाळी इथून फिरत होतो, असा सकाळी मी जरा मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि त्या गार्डनमध्ये मी बघितलं 2 माणसं सगळी घाण काढत होती तिकडे गार्डनमधली. मी सहज म्हटलं कोण आहेत ती, बघतो तर कामुनी होते, आपले स्वच्छता टीमचे हेड, आणि ड्युटे, हे दोघेजण तिथे काम करत होते आणि ते सगळे कुठे कुठे काय काय पडलेलं होतं ना ते सगळं काढत होते. म्हणजे हे ड्युटी आणि कामुनी ही साधी माणसं नाही आहे, लक्षात ठेवा. साधी माणसं म्हणजे स्टेटस नाही. कामुनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत म्युन्सिपाल्टीमध्ये आणि ड्युटी LNTमध्ये मोठे मॅनेजर आहेत. दोघे काम काय करतात, घाण पडलेली काढते, संडास साफ करतात. संडास साफ तुम्ही कराल का जाऊन? मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाऊन संडास साफ करतात. माझ्याकडे एकदा, मला आठवत नाही कुठे, संडास साफ करायला आला होता. मी सहज म्हटलं कोण आहेत, मग ते हे ड्युटी आणि LNTमध्ये मोठे मॅनेजर आहे. मला खरा अभिमान वाटला त्याचा, खरा अभिमान वाटली. कारण आहे ना, हे जी लहान लहान कामं जो करू शकतो ना तोच मान असतो, लक्षात ठेवायचं. त्याला त्याच्यामध्ये काही नाही, त्याला फक्त सद्गुरू कार्य हेच डोळ्यासमोर होतं, सद्गुरू कार्य. म्हणून स्वच्छता टीम जे काम करते ना त्याला आपण सगळ्यांनी मदत केलं पाहिजे. आपण आहे ना स्वच्छता नाही केली तर निदान अस्वच्छता करू नका. हे स्वच्छता अभियान राबवायला लागतं भारतामध्ये, हेच आपलं नामुष्की आपली. तुम्ही अमेरिकेमध्ये कुठेही जा, अमेरिकेमध्ये कुठेही जा, जरासुद्धा इथे इथे काय पडलेलं नसतं. आता इंडियन लोक खूप गेल्यामुळे पडतं थोडंसं, ती गोष्ट वेगळी. पण अमेरिकेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात काय आवडतं आपल्याला, तर स्वच्छता आणि रोड्स, या 2 गोष्टी आपल्याला आवडतात. स्वच्छता आणि रोड असतात, हे 2 गोष्टी खूप आवडतात आपल्याला. आपले माजी अब्दुल कलाम राष्ट्रपती, त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की तिकडे जाऊन आल्यानंतर सगळे कौतुक करतात, इकडे आल्यानंतर काय स्वच्छता, आणि आपण इथे आल्यानंतर सगळं बाहेर टाकतात कुठेही. तेवढं जरी तुम्ही करू नका ना, ते बघून आल्यानंतर तुम्ही तरी ठरवा की नाही करणार म्हणून. पण आपण आहे ना, आपल्याकडे ही कल्चर आहे. काय कल्चर आहे? घाण करायची आणि दुसऱ्यांनी काढायची, हे कल्चर आहे आपल्याकडे. आपण घाण करणार, माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि मग कोणतरी मोलकरीण ठेवणार ती साफ करायला. पण प्रिव्हेंटिव्ह करणं म्हणजे घाणच न करणं हे आपल्याकडे नाही आहे. म्हणून स्वच्छता अभियान राबवायला लागतं, आणि ते सुद्धा TV पुरती मर्यादित असतं. चालूच आहे, घाण करणं चालूच आहे. म्हणून आपण जे प्रबोधन करतो ना, आपण प्रिव्हेंटिव्ह करतो लोकांना की त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडा. स्वच्छता करायची म्हणजे काय, झाडू लावून काढायला नको, घाण न करणं म्हणजेच स्वच्छता अभियान आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण सर्वांनी, आता एवढा मोठा उत्सव चाललेला आहे, ह्या स्वच्छता टीमला कामच देऊ नका, काय त्यांना जॉबलेस करून टाका. म्हणजे कुठली बाटली बिटली अशी फेकून देऊ नका बाहेर जाऊन. त्या आपले एवढे सगळीकडे ठेवलेले आहेत, काय म्हणतात त्याला, गार्बेज बिन्स ठेवलेले आहेत, तिथे नेऊन टाका. त्यांना असं वाटलं पाहिजे काहीच काम नाही, फक्त ते गार्बेज उचलायचं आणि नेऊन टाकायचं. एवढं तुम्ही त्यांना मदत करा स्वच्छता अभियानाला. आणि दुसरं अभियान जे आपण जे राबवतोय ते म्हणजे हक्क. आपले जे हक्क आहेत ना, कन्झ्युमर प्रोटेक्शन म्हणतात त्याला. म्हणजे काय, ग्राहक संरक्षण कायदा आपल्याकडे आहे. म्हणजे काय की तुम्ही जेव्हा कन्झ्युमर असता तेव्हा तुम्हाला काही जर फसवलं गेले तुम्ही,
तर तुम्हाला सरकारकडनं संरक्षण असतं, पण ते संरक्षण घ्यायची आपल्याला ज्ञान नसतं, आपल्याला अज्ञान असतं, म्हणून आपण ते घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून त्याची चळवळ आपल्याला करायची आहे. म्हणजे तुमचे हक्क तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्हाला कोणी फसवता कामा नये. आणि त्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे ते सावध तो सुखी. त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही लोकांना प्रिव्हेन्शन शिकवा. प्रिव्हेन्शन म्हणजे काय की तुम्ही जे काही करताना ते नीट विचार करून करा, सह्या कुठेही करू नका. म्हणून आम्ही फाउंडेशन कोर्समध्ये सांगतो, काय सांगतो की तुम्ही जेव्हा ॲग्रीमेंट करता तेव्हा ॲग्रीमेंटमध्ये फुल्ली मांडलेली असते, ती सह्या करा म्हणतात, आणि आपण फटाफट सह्या करत जातो. समजलं ना. आपण ते वाचत पण नाही. पण निदान आपल्याला नाही कळत तर ॲडव्होकेटला ती दाखवा, चांगल्या ॲडव्होकेटला, आणि त्याच्याकडनं जेवढी काळजी घेऊन तुम्ही ॲग्रीमेंट कराल, जमिनी विकत घेता, फ्लॅट्स विकत घेता, तर तुम्ही काळजीपूर्वक जर सगळं केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम्स कमी होतील. आणि एवढं करूनसुद्धा जर तुम्ही फसले गेला तर ग्राहक संरक्षण कायदा आपल्या बाजूने आहे, आणि त्याच्यासाठी ते नंबर दिलेले आहेत, त्यांनी सगळं दिलेलं आहे. ह्याची माहिती तुम्हाला तिकडे टेबल ठेवलेलं आहे, तिथे तुम्हाला मिळेल. पण तुम्हाला माहिती पाहिजे, आणि आपण ती त्याची चळवळ आपण पण करणार आहोत. म्हणजे तुमच्या हक्काची पण तुम्हाला माहिती पाहिजे, हक्काची पण आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला काय जबाबदाऱ्यांची माहिती नाही आहे. बाकीच्या वेळी आपल्याला हक्क माहिती आहेत आपले, तिथे कर्तव्याची माहिती नाही, जाणीव नाही आहे. तिथे कर्तव्याची जाणीव करून द्यायला लागते, आणि इकडे तुम्हाला हक्काची जाणीव करून द्यायला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून आपला हा जो उत्सव चाललेला आहे याच्यामध्ये संपूर्ण दिवस आपण आनंद लुटतो आहे. सकाळी एक प्रवचन आपण ह्याच्यावर ठेवतो, काय, सद्गुरू महिमा, आणि संध्याकाळी मी थोडेसे तुमच्याशी संवाद साधतो निर्णय विषयावर. आणि मी जे विषय घेतो ना ते सगळे आपल्या डे टू डे जीवनाचे आहेत. लक्षात ठेवा. म्हणून आज मी जे सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, जे काही कराल ना ते निरपेक्ष करा, एवढंच लक्षात ठेवा, निरपेक्ष. आणि जेवढं कन्फेशन कराल आणि जेवढं क्षमा मागाल लोकांकडे, तेवढं तुम्ही मोकळे व्हाल, आणि जेवढे मोकळे व्हाल तेवढे समाधानी व्हाल. लक्षात ठेवा. तुम्हाला समाधानी आणि सुखी करायचं रहस्य मी सांगितलेलं आहे. अनकंडिशनल, सगळ्या गोष्टी निरपेक्ष, कार्य पण निरपेक्ष करा. कोणीतरी माझं कौतुक करेल, आम्ही कौतुक करणं हे आमचं काम आहे, पण तुम्ही त्याची अपेक्षा ठेवायची नाही कोणीच. नाही तर कधी कधी काय होतं, मी नाव घेतलं एकाचं, दुसऱ्याचं नाही घेतलं की तो चिडतो, माझं नाव नाही घेतलं, बरोबर की नाही. म्हणून निरपेक्ष जेवढे कराल ना तेवढ्या सर्व अपेक्षा सद्गुरू पुऱ्या करतील. तुमच्या सर्व अपेक्षा सद्गुरू पुऱ्या कधी करतील, तुम्ही जर निरपेक्षपणे काम केलं तर. म्हणून निरपेक्षपणे प्रेम करा, मुलांवर प्रेम करा, आपल्या घरच्यांवर, कुटुंबावर, सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करा. स्त्री सन्मानावर मी सांगितलं आज की स्त्रीला सन्मान दिला पाहिजे आपण, कारण सद्गुरूंनी काय सांगितलं, स्त्री ही ऐश्वर्यलक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे. तिला जर त्रास दिला तर घरामध्ये लक्ष्मी येणार नाही. लक्षात ठेवा. घरामध्ये लक्ष्मी कधी येत नाही, स्त्रीला जर नीट नाही आपण वागवलं तर. कळलं. म्हणून स्त्रीला जर सन्मान दिला त्याचा तुम्हालाच फायदा आहे. घरामध्ये लक्ष्मी खेळेल. लक्ष्मी म्हणजे शांती, सुख, समाधान, पैसा, सगळं काही खेळेल. म्हणून आज मी जे सांगितलं की समता आणि सभ्यता, इथपर्यंत मी पोचलो. सभ्यता म्हणजे मी सांगितलं की आपण परिपक्व व्हायला पाहिजे, आणि परिपक्व कधी होईल, आपल्या आतमध्ये गोडवा निर्माण होईल तेव्हा. गोडवा हा शब्द लक्षात ठेवा, गोडवा. लोकांना तुमच्याकडे बघितल्यानंतर आनंद वाटला पाहिजे तुमच्या प्रत्येक कृतीमधनं. म्हणून कृती सभ्यतेची म्हटले मी. प्रत्येक कृतीमधनं गोडवा दिसला पाहिजे, आनंद दिला गेला पाहिजे, मनं जपली पाहिजे. आमच्याकडे लोक प्रार्थना म्हणतात 1000 वेळा. प्रार्थना म्हटल्यानंतर पुन्हा सज्ज होतात भांडायला. तसं नाही उपयोग. प्रार्थना म्हणून, प्रार्थनेमध्ये आपण काय म्हटलं, सर्वांचं भलं व्हायला म्हटलं पाहिजे. म्हणून आपण प्रार्थना म्हटली आणि नंतर आपल्यामध्ये कृतीमध्ये जर काय फरक नाही केला तर काय उपयोग नाही. लक्षात ठेवा. सद्गुरू तुम्हाला म्हणतात कसंही म्हणा, कारण सद्गुरूंचं प्रेमळ हृदय असल्यामुळे, किंवा सद्गुरूंना वाटतं कसं तरी म्हण पहिल्यांदा, मग पुढे बघू. म्हणायला जर सुरुवात कर
म्हणून सद्गुरू म्हणतात. पण खरं मनापासून प्रार्थना म्हणा, मनापासून सर्वांचं भलं व्हावं. तुमचं भलं होतं की नाही बघा, नुसतं दुसऱ्यांचा विचार करा की याचं भलं होते, तरी तुमचं भलं होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून सभ्यता हा जो विषय मी आज घेतला आहे, याच्यामध्ये आपण माणूस बनवायचा प्रयत्न करू. आपण एकदम देव व्हायचा प्रयत्न करतो आहे. देव व्हायचं लांब आहे खूप. पहिलं माणूस व्हा, होणार ना. आणि माणूस होण्यासाठी पहिलं कार्यामध्ये एकमेकांना धरून राहा. धरून डाळिंब कसं असतं, सद्गुरू सांगताना एकमेकांना पकडून असतं, तसं आपण एकमेकांना पकडून राहिलं पाहिजे. जरासुद्धा गैरसमज करू नका. कधी कधी माणूस चिडून बोलतो, सोडून द्यायचं त्याला, बरोबर ना. आणि कार्य सोडायचं नाही. कार्य सगळ्यात तुमचा आत्मा असला पाहिजे, बरोबर ना. तेव्हा आज मी सभ्यतेबरोबर थोडं बोललो. सभ्यतेवर खूप बोलण्यासारखं असतं, पण तो विषय खूप वाढत गेला तर मला थांबवणं कठीण जाईल, म्हणून मी काही ठिकाणी थांबलो. तेव्हा आपण आता हॅलो हॅलो, एक गोष्ट राहिली सांगायची की इथे सद्गुरूंनी श्रवणाचं महत्त्व दिलेलं आहे नेहमी आपल्याला. श्रवणाचं आपण पुस्तकं घेतो पण सीडीज घेत नाही, असा आम्हाला अनुभव आहे आमच्या स्टॉकवरनं आम्हाला कळतं की लोक सीडी कमी घेतात, पुस्तकं जास्त घेतात. पण सीडीजमध्ये जे आहे ते पुस्तकामध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. सद्गुरूंनी पुस्तकामध्ये थोडक्यात दिलेलं आहे आणि सीडीमध्ये विस्तृत रीतीने सांगितलेलं आहे. कारण 200 सद्गुरूंच्या सीडीज आपल्याकडे आहेत, 200. तर तुम्ही ह्या सीडी विकत घ्या प्रत्येकाने आणि ऐकायला सुरुवात करा. ऐकल्याशिवाय तुमचं भलं होणार नाही, लक्षात ठेवायचं. आणि पुस्तकं माईंच्या हस्ताक्षरामध्ये माईंनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत, तर त्या आशीर्वादाची पुस्तकं जवळ ठेवा. आपल्याकडे आहे असं म्हणू नका. ही पुस्तकं तुमच्याकडे जवळ ठेवायलाच पाहिजे, कारण माईंचे आशीर्वाद आहे. तर तुम्ही पुस्तकं, ही सीडीज, ह्या सर्व घ्या. आणि पुस्तकं नाही, ग्रंथ आहेत, लक्षात ठेवायचं. पुस्तकं म्हणजे एकदम फालतू, ग्रंथ आहेत, हे लक्षात ठेवा. हे ग्रंथ प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवले पाहिजे. धन्यवाद दादा. या ठिकाणी कृतज्ञता दिन महोत्सवानिमित्त स्वर्गीय सुखाचा आनंद सोहळा आज आपण दिवसभर या ठिकाणी अनुभवतो आहोत. आपल्या सर्वांना निश्चित या आनंदाची अनुभूती आली असेल. पुढच्या वर्षी सर्वजण येणार ना? मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी पुढच्या वर्षी सुद्धा यावं. एवढंच पुढच्या वर्षीची वाट बघू नका. आपण दरवेळी या ठिकाणी कोर्सेस घेत असतो. या कोर्सेसच्या निमित्ताने सुद्धा आपण सर्वांनी वारंवार या ठिकाणी यावं आणि सद्गुरूंच्या सहवासाचा आनंद आपण सर्वांनी लुटावा. या ठिकाणी आता प्रबोधनानंतर लगेच अनुग्रह दिला जाणार आहे. ज्यांना अनुग्रह घ्यायचा असेल त्यांनी कृपया या ठिकाणी पाठीमागे अनुग्रहाचं साहित्य आहे ते घेऊन लगेच स्टेजच्या इथे येऊन बसायचं आहे. प्रकाश काशीनाथ रोहकले या नामधारकांनी या ठिकाणी देणगी दिली आहे, तर कृपया त्यांनी मागे ताबडतोब भेटायचं आहे. थोडी डुप्लिकेट रिसीट त्यांच्याकडे आलेली आहे आणि ओरिजिनल आमच्याकडे राहिलेली आहे. प्रकाश काशीनाथ रोहकले यांनी कृपया मागे भेटावं अशी विनंती आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाखांमधून सद्गुरूंचं जे प्रबोधन दाखवायचं आहे त्याच्या सीडीज मागे आलेल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी त्या कृपया कलेक्ट करायच्या आहेत, घ्यायच्या आहेत आणि आपापल्या शाखांमधून गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरूंचं मार्गदर्शन आपण सर्वांनी दाखवावं अशी आपल्याला विनंती आहे. आता या ठिकाणी